नमस्कार. श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो, आज खूप दिवसातनं मी कटिंगचा व्हिडिओ घेऊन आलेली आहे पहा. तर हे जे ब्लाऊज आहे ते 40 इंच कटोरी ब्लाऊजचं कटिंग आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर मापे घ्यायची आहेत. सर्वात अगोदर चेस्ट मी मोजून घेतली. ज्या बाजूने आपले हुक्स लावलेले असतात त्या बाजूने निम्म्यात मोजून घेतलं की ब्लाऊजची घडी आपल्याला मिळून जाते. आणि या काखेपासून या काखेपर्यंत मोजलं की 20 इंच म्हणजेच 40 इंचची आपली जी आहे ती ब्लाऊजची छाती आहे. तर अशा पद्धतीनं कमरेचा घेर पण मोजून घ्यायचा आहे. आणि त्यानंतर ब्लाऊजची कमरेचा घेर जो आहे तो असं संपूर्ण ह्याच्यात मोजून घ्या, कारण त्याचाही चौथा भाग करायचा असतो आपल्याला. 34 इंच आहे तर 8.5 इंच त्याचा चौथा भाग येणार आहे. त्यानंतर उंची मोजूया. 14 इंच उंची आहे, तर 1 इंच प्लस करून घ्यायचा आहे आपल्याला माप टाकताना. त्यानंतर मुंढा पहा. मुंढा मोजण्याच्या अनेक पद्धती आहे. काखेतलं माप मोजून उरलेलं जे माप आहे त्यामध्ये 1 इंच ॲड करून मुंढा आपल्याला घेता येतो अशाही पद्धतीनं. आणि जनरली साईजेसप्रमाणे सुद्धा मुंढा आपण इथे घेऊ शकतो. तर सर्वात अगोदर उंचीचं माप टाकूया. 14 इंच आहे तर 15 इंचावर मी मार्किंग केलं आहे. 2 ठिकाणी असं 15 इंचावर मार्किंग करा, म्हणजे ही जी रेषा आहे ती सरळ आपल्याला मिळून जाईल. आता ही जी रेषा आहे ती आपली शोल्डर लाईन आहे. इथे शोल्डरचं माप आपल्याला टाकून घ्यायचं आहे. तर डीप गळा आहे पाठीमागचा आणि त्याला नॉड पण लावायची नाही, म्हणून 5.5 इंचचं मी शोल्डर इथे घेते आहे. त्यानंतर मुंढा जो आहे तो आपण 6.25 इंच आणि 6.5 जनरली 10 इंचमध्ये, म्हणजे 10 इंचची घडी असेल, म्हणजे 40 इंच जर तुमचं माप असेल तर 6.5 इंचचा मुंडा तुम्ही घेऊ शकता, जो टाईट होणार नाही, काहीच नाही. आणि अशा पद्धतीनं मोजूनसुद्धा तुम्ही घेऊ शकता. तर मी जे काखेचं फिटिंगचं माप आहे ते इथपर्यंत टाकून घेतलं, 1 इंच ॲड केला, तर बरोबर 6.25 इंचावरती आपला हा मुंडा आलेला आहे. तर कुणाकुणाची खूप हेवी बस्ट असते त्यावेळी आपल्याला 6.5 पावणे 7 इंचचंही माप घेता येतं. तर इथे जास्त हेवी बस्ट नाही म्हणून मी 6.25 इंचचाच मुंडा इथे घेतलेला आहे. त्यानंतर 8.5 इंच आपलं जे पोटाचा घेर आहे तो मोजून घेतलेला आहे आपण. कमरेचा 1 इंच त्यामध्ये पाठीमागच्या डाटसाठी ॲड केले आणि 2 इंच पुढे शिलाई मार्जिन घेतले. अशा पद्धतीने या रेषा जुळवून घ्यायच्या आहेत. त्यानंतर आता जो मुंढा राऊंड आहे आपला तो 1.5 इंच घेऊ शकता तुम्ही, 1.25 इंच पण घेऊ शकता. कधी कधी काय होतं पहा, असं अर्ध्यात माप करून आपल्याला मुंड्याचं जे आहे ते मार्किंग इथे करून घ्यायचं आहे पहा. तर कधी कधी काय होतं, मुंढा जो आहे तो 1.25 इंचावर जर घेतला तर फुगा येण्याची शक्यता नसते, परंतु जर हेवी बस्ट असेल तर 1.5 इंच घ्या. त्यानंतर 2-2.25 इंचाचा जसा तुम्हाला हवा आहे तसा गळा घ्या. नॉट टाकणार असाल तर 2.5 इंचसुद्धा घेऊ शकता, परंतु जर नॉट टाकणार नसाल आणि खूप डीप गळा असेल, म्हणजे अगदी 10-10.5चा, त्यावेळी 2-2.25 इंचचंच गळ्याचं मार्किंग घ्या आणि उरलेली शोल्डर पट्टी. त्यानंतर समोरच्या गळ्यासाठी इथे मोजून घेऊया आपण. तर 7 इंच आलेला आहे समोरचा गळा. आपण जसं मोजले तसंच माप टाकून घ्यायचे. तिरकं मोजले तर तिरकंच माप आपण इथे टाकून घ्यायचं आहे अशा पद्धतीनं पहा. आणि उभं सुद्धा तुम्ही मोजून घेऊ शकता. उभं जर मोजलं तर उभंच माप टाका. तर 6-6.5 इंचचा हा गळा आलेला आहे आणि तिरका 7चा, तर बरोबर आपण इथे ते माप टाकून घेतलेलं आहे. तुमचं जे काही माप आलं असेल ते टाकून घ्या. त्यानंतर 1 इंच वरती अशी खूण करा, तिथून गळ्याला असा आकार द्या व्यवस्थित. त्यानंतर आता जी क्रॉस पट्टी आहे शक्यतो 2.5 इंचच इथे मी कटोरी मोजून घेतलेली आहे. 6 इंच कटोरी आहे. 2.5 इंचावर शोल्डर पट्टीसाठी आपण माप टाकून घेणार आहोत. इथून तिथून म्हणजे या बाजूपासून त्या बाजूपर्यंत 2.5 इंच हे माप आपल्याला घ्यायचं आहे. त्यानंतर वरती 1.25 इंचावरती एक खूण करायची, म्हणजे जो योकचा तिरका आकार आहे तो आपल्याला इथे द्यायचा आहे. तर असा पट्टीचा सुद्धा तुम्ही जो कर्व आहे आपला आर्मोल कर्व, त्याचा सुद्धा उपयोग करू शकता. व्यवस्थित छान आकार येतो. त्यानंतर 6 इंच कटोरी आहे. तर काय करायचं आहे, इथे अर्धा इंच आतील मुंडा खोलून घ्यायचा आहे अगोदर. आपण आधी जे मार्किंग केलं आहे 1.5 इंचावर ते बाहेरील मुंड्यासाठी, म्हणजे पाठीमागच्या मुंड्यासाठी आहे. आतील मुंडा जो आहे तो समोरच्या बाजूने येणार आहे. तर तिथून आपल्याला 2 इंचावर 2.5 इंचसुद्धा तुम्ही हे माप घेऊ शकता, परंतु नंतर मी यामध्ये वाढवत असते, तर ते तुम्हाला व्हिडिओत पुढे समजणारच आहे. तर अशा पद्धतीनं पहा.
आकार देऊन घ्यायचा आहे कटोरीचा व्यवस्थित. आपल्याला हाताने पण देऊ शकता तुम्ही आणि आर्महोल कर्वसुद्धा वापरू शकता. तर अगदी व्यवस्थित आपलं असं ड्राफ्टिंग इथे झालेलं आहे. आता आपण याचं कटिंग करून घेऊया. तर बाहेरील जो मुंडा आहे तिथून कटिंग करायचं आहे. आता दोन्ही पार्ट जे आहे ते 2 पदरी पेपर आपण इथे घेतलेला आहे, त्यामुळे दोन्ही पार्ट जे आहे म्हणजे पाठीचा पार्ट आणि समोरचा पार्ट दोन्हीचं एकाच वेळी आपलं इथे ड्राफ्टिंग झालेलं आहे. तर आता काय करायचं आहे, दोन्ही पार्ट वेगवेगळे करून घ्यायचे. म्हणजे वरच्या पार्टवरचं जे मार्किंग आहे ते समोरील बाजूसाठी आहे आणि पाठीमागच्या पेपर जो आहे, जो आता आपण कट करून घेतोय ते पाठीमागच्या बॅकसाठी त्याचं ते माप आहे. गळ्याला नॉच लावून घ्या म्हणजे पाठीमागच्या भागावर सुद्धा आपल्याला कटिंग करायला सोपं जाईल. आता हा जो भाग आहे याच्यावर कसलंही ड्राफ्टिंग नाही, तर हा आहे आपला बॅकचा पार्ट म्हणजे आपली पाठीमागील बाजू. ओके, हे आहे गळा. त्याचा आपण नंतर कटिंग डायरेक्ट कापडावरतीच मी तुम्हाला पाठीचं दाखवणार आहे. तर इथे 10 इंच आपली म्हणजे घडी आलेली आहे. 40 इंचचा चौथा भाग होतो 10 इंच. त्यानंतर 2 इंच शिलाई मार्जिन आपण इथे ठेवलेलं आहे या ब्लाऊजसाठी. तुम्ही 2.5 इंचापर्यंत ठेवू शकता. त्यानंतर हा जो पार्ट आहे तो योक पार्ट आहे. याला योक पार्ट असं म्हणतात. त्यानंतर ही आहे आपली बेसिक कटोरी. म्हणजे ही कटोरी आपल्याला ब्लाऊजमध्ये डायरेक्ट अटॅच करायची नाही. हे आहे आपलं शोल्डर. त्यानंतर हा आहे आपला गळा. गळा आपण 2.25 इंचचा घेतलेला आहे. त्यानंतर ही आहे कटोरी. ही कटोरी आपल्याला नंतर वाढवायची असते. ही जी आहे बेसिक आहे, यापासून आपल्याला वाढवून घेऊन जोडण्यासाठी रेडी कटोरी करायची असते. त्यानंतर ही आहे आपली योकपट्टी. तुमच्या लक्षात यावं कुठल्या पार्टला काय म्हणतात म्हणून मी इथे तुम्हाला सविस्तर सांगत आहे पहा. तर क्रॉसपट्टीसुद्धा काही काही भागात याला म्हणतात. तर तुम्ही तुमच्या जे लक्षात येईल ते म्हणू शकता. फक्त कटिंगच्या वेळी ते आपल्याला लक्षात ठेवायचे. त्यानंतर गळा अशा पद्धतीने मी कट करून घेतला आहे. तुम्हाला हवा तसा गळ्याचा आकार व्यवस्थित गोल तुम्ही देऊन घ्यायचा आहे. योकपट्टी बाजूला करून घ्यायची आहे. ही मापं ॲक्युरेट नाही. म्हणजे हे जे माप आहे हे आपलं रेडी आहे, परंतु यात शिलाई मार्जिन कुठेही नाही. फक्त फिटिंगच्या बाजूने शिलाई मार्जिन आहे. बाकी सगळीकडे आपल्याला प्रत्येक पार्टमध्ये शिलाई मार्जिन वाढवायचं आहे. तर त्यासाठी तुम्हाला व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे की कुठे कुठे मी मापे वाढवणार आहे आणि कुठे कुठे किती माप आपल्याला वाढवून घ्यायचं आहे ते तुम्हाला समजणार आहे. आता हा आहे आपला योक पार्ट रेडी झाला आहे पहा. बेसिक कटोरी आणि योकपट्टी आपल्याला मिळालेली आहे. तर अशा पद्धतीनं 3 पार्ट आपल्याला समोरचे मिळालेले आहेत. तर सगळ्यात अगोदर आता जी बेसिक कटोरी आहे ती आपण वाढवून घेऊया. कटोरी जशी आहे तशी एकदा पेपरवरती ठेवून घ्यायची दुसऱ्या आणि जशी आहे तशी आखून घ्यायची. व्यवस्थित आपली कटोरी सगळीकडून वाढवता येईल अशा हिशोबाने ठेवा. म्हणजे आपल्याला सगळीकडून मापे वाढवता येतील अशा हिशोबाने कटोरी पेपरवरती ठेवून घ्या. नवीन असाल तेव्हा पेपर कटिंगच करा. डायरेक्ट कपड्यावर कटिंग करण्याचं धाडस करू नका, कारण कधी कधी चुकलं तर कापड वायाला जातं. अर्धा इंच इथे कटोरी वरती घ्यायची आहे आणि व्यवस्थित अशा पद्धतीनं तिला आखून घ्यायचे. पहा, तो अर्धा इंच जो आहे तो आपल्याला कट करून टाकायचा आहे. 1.5 इंच या बाजूने, 1.5 इंच या बाजूने. त्यानंतर अर्धा इंच वरच्या बाजूने इथे आपल्याला मार्जिन वाढवून घ्यायचं. या बाजूने 1.25 इंच पाऊण इंच जे असतं, पाव इंच तेवढं तुम्ही घेऊ शकता, म्हणजे अर्ध्याच्या अर्ध. त्यानंतर अशा पद्धतीने ह्या रेषा जुळवून घ्यायच्या. तो जो अर्धा इंच आहे आपण कटोरीचा वरती हे केलेला, तो धरायचा नाही या मापात, ते आपल्याला कट करून घ्यायचं आहे. त्यानंतर हे जे 1.5 इंच वाढवलं आहे इथून तिथून टेप धरून तुम्ही मध्य काढला तरी चालेल, किंवा बरोबर कटोरीचा मध्य 6 इंच आहे तर 3 इंचावर घेतला तरीही चालेल. खालीसुद्धा 1.5 इंच अंतर आपल्याला इथे वाढवून घ्यायचं आहे. वरतीसुद्धा 1.5 इंच घ्यायचं आहे. हा जो आहे तो आपल्याला टक्स जो आहे कटोरीचा आपला टक्स पॉईंट तो मिळून जाणार आहे. तर अशा पद्धतीने आर्महोल कर्व वापरून सुद्धा तुम्ही इथे कटोरीला आकार देऊ शकता किंवा हाताने सुद्धा देऊ शकता. मला हाताने सोपं जातं, परंतु तुमच्या लक्षात येण्यासाठी कर्व फक्त मी इथे तुम्हाला कसा वापरायचा ते सांगितलेलं आहे. तर अशा पद्धतीनं व्यवस्थित आपल्याला सगळं मार्किंग जे आहे ते जुळवून घ्यायचे. पहा, अतिशय सुंदर अशी कटोरी आपली इथे रेडी झालेली आहे. असं कटोरीचं छान मार्किंग झालं की छान पफ येतो आणि कटोरी चपटी होत नाही किंवा
टक्स एका बाजूला जात नाही, काहीही होत नाही, अगदी सुंदर. आता हे जे मी तुम्हाला दाखवलेलं आहे, हे जे कटिंग आहे, ब्लाऊज अगदी परफेक्ट अंगात बसलं होतं. कुठेही काहीही ब्लाऊजला घड्या वगैरे सुद्धा पडलेल्या नाही. तर अशा पद्धतीने जर तुम्ही कटिंग केलं तर तुमचं ब्लाऊज अजिबात फसणार नाही. तर आता बरोबर कटोरी मध्यावरती अशी छान दुमडून घ्यायची आणि आपल्याला जो टक्स आहे मधला 1.5 इंचावरती त्याचं इथे मार्किंग करून घ्यायचं. आडवं आणि उभं जे आहे ते 3 इंच, 2.25 इंचचा सुद्धा तुम्ही घेऊ शकता जर तुम्हाला वाटत असेल टोक येईल. जर व्यवस्थित तुम्हाला मारता येणार नसेल टक्स तर 2.25 इंचचा घ्या. 3 इंचचा घेतला तरी अशी सुंदर कटोरी आपली रेडी होणार आहे पहा इथे. आता पाठीचं जे माप होतं आपलं, मी तुम्हाला दाखवलं होतं, तर ते कसं कापडावरती टाकून घ्यायचं ते लगेचच तुम्हाला इथे दाखवते. डायरेक्टली कापडावरच दाखवते म्हणजे तुमच्या लक्षात येईल. तर जो बॅकचा पार्ट आहे तो अशा पद्धतीने घ्यायचा आहे, असा ॲज इट इज मार्क करून घ्यायचा. आता हे जे ब्लाऊज आहे याच्या बॅकला डिझाईन मी करणार आहे, त्यामुळे गळ्याचं मार्किंग मी इथे दाखवणार नाही. तर अशा पद्धतीनं पार्ट आहे असा ठेवून मी इथे कट करून घेते. यामध्ये पाठीच्या डार्टसाठी 1 इंच जे आपण वाढवलेलं आहे, बरोबर मध्यावरती टेप दुमडून घेऊन मध्यावर आपल्याला जो बॅकचा टक्स आहे तो मारायचा आहे. 1 इंच, अर्धा इंच दोन्ही बाजूने गुंतवायचा आहे. त्यानंतर हा जो योकचा पार्ट आहे तो अशा पद्धतीनं ठेवून घ्यायचा. सगळीकडून आहे असा ॲज इट इज आखून घ्यायचा. व्यवस्थित कापडावर बसवून घ्यायचा. कापड सगळीकडून पुरायला हवं. अशा पद्धतीनं पहा. व्यवस्थित चांगला खडू वापरायचा आहे. बरोबर माप ठेवून घेऊन आता या रेषा सरळ करून घेते पहा मी. इथे सुद्धा सरळ करून घ्यायचे आणि इथे पाऊण म्हणजे अर्ध्याच्या निम्म जेवढं अंतर असतं तर तेवढं अंतर आपल्याला इथे वाढवून घ्यायचं आहे कटोरी जोडण्यासाठी. कटोरीमध्ये ऑलरेडी आपण वाढवलेलं आहे 1.5 इंच दोन्ही बाजूने, तर 1.5 इंचचं टक्सच आपण घेणार आहोत. तर कटोरी जोडण्यासाठी आपण त्यात काही वाढवलेलं नाही. कटोरी आपली तेवढी रेडी होणार आहे म्हणून इथे पाऊण इंच अंतर मी, हे जे पाऊण इंच अंतर आहे तुम्ही अर्धा इंच सुद्धा घेऊ शकता, परंतु मला जोडण्यासाठी जेवढं लागतं तेवढं मी घेतलेलं आहे. नवीन असाल तर अर्धा इंच वाढून घ्या म्हणजे तुमचं पुढे मागे होणार नाही. तर अशा पद्धतीनं पहा, योकचा पार्ट आपला इथे रेडी झालेला आहे. तुमच्या लक्षात आलं असेल कुठे वाढवायचं आपल्याला. आता कटोरी जी आहे ती अशी तिरकी ठेवून घ्या. तिरक्या कापडात ठेवली तर व्यवस्थित बसते. तुम्हाला जशी पुरणार आहे बाही तुम्ही कशी कट करणार वगैरे सगळं पाहायचं आहे आणि तशा हिशोबाने कटोरी ठेवून आपल्याला कट करून घ्यायची. कटोरीत कुठेच काहीच वाढवायचं नाही आपल्याला, कारण कटोरी जी आहे ती आपण ऑलरेडी सगळीकडून वाढवूनच कट केलेली आहे. तर अशा पद्धतीनं पहा, कटोरी आपल्याला इथे कट करून घ्यायची. तुमच्या लक्षात आलं असेल 1.5 इंच अंतर मी दोन्ही बाजूने वाढवलंय. तर तो जो 1.5 इंच आहे मध्यावरती दुमडणार आपण, म्हणजे 1.5 इंच म्हणजेच 3 इंच अंतर आपलं त्यामध्येच जाणार आहे. जे आपण ऑलरेडी वाढवलेलं आहे ते 3 इंच आपलं टक्समध्ये जाणार आहे. तर जोडण्यासाठी जे अंतर लागणार आहे ते आपल्याला योकच्या पार्टमध्येच वाढवायला लागणार आहे. त्यानंतर ही आहे आपली योकपट्टी. योकपट्टी 2.5 इंचाची तयार असते ब्लाऊजमध्ये, ती आपण कट करून घेतलेली आहे. परंतु तिला जोडण्यासाठी जे अंतर लागणार आहे, जर अंडरग्राऊंड फिनिशिंग तुम्ही देणार असाल तर 1 इंच घ्या. जर तुम्ही डायरेक्टली जोडणार असाल तर पाऊण इंच घ्या. शक्यतो 1 इंच वाढवून घ्या. जोडायच्या वेळी पाहून घ्या कमी जास्त होत असेल ते. तर इथे पहा 1 इंच अंतर मी वाढवलेलं आहे या बाजूने सरळ. म्हणजे काय होतं, समोरच्या बाजूने जो आपला योकचा आकार आहे तो तसाच राहतो. जर आपण समोरच्या बाजूने वाढवलं, पुढच्या बाजूने योकच्या बाजूने वायच्या आकारच्या बाजूने, तर त्या बाजूने आकार बिघडू शकतो. म्हणून आकार मी तसाच ठेवला आहे आणि पाठीमागच्या बाजूने म्हणजे सरळ बाजू जी आहे तिकडून 1 इंच अंतर मी आडवं असं वाढवलेलं आहे. बरोबर योकपट्टी आपल्याला इथे बरोबर मापाची मिळालेली आहे. आता म्हणजे जोडण्यासाठी जे अंतर लागणार आहे ते मिळालेलं आहे. व्यवस्थित आकार इथे मी देऊन घेते पहा. तर ही झाली आपली योकपट्टी. म्हणजे योकचा जो पार्ट आहे त्यात सुद्धा आपण पाव इंच अंतर वाढवलंय. त्यानंतर जी आपली योकपट्टी आहे त्यात सुद्धा वाढवलंय. आता बाहीचं कटिंग करून घेऊया इथे. तर बाही जी आहे ती आपली लॉंग बाही आहे 3/4.
तर त्या आता इथे मला जॉईंट द्यावे लागणार आहेत कारण हेवी माप आहे. तर एकदा सरळ करून घ्यायचं कापड. बाहीचं अगदी सोपं कटिंग मी तुम्हाला दाखवणार आहे पहा. आणि हे जे अर्धा इंच आहे समोरच्या बाजूने बाही दुमडण्यासाठी जे लागणार आहे आपल्याला शिलाई मार्जिन ते अर्धा इंच. त्यानंतर बाही अशी ठेवून घ्यायची त्या अर्धा इंचाच्या वरती आणि जिथे फिटिंगची लाईन आहे समोरच्या बाजूने बाहीच्या तिथे एक डॉट द्यायचा, वरती काखेत एक डॉट द्यायचा आणि जॉईंट आपल्याला लागणार आहेत पहा समोर, कारण संपूर्ण माप जे आहे आपलं बसलेलं नाही. वरती सुद्धा अर्धा इंच आपल्याला इथे जोडण्यासाठी बाहीच्या शिलाई मार्जिनसाठी हे करून घ्यायचे, वाढवून घ्यायचे आणि बरोबर 3.5 इंचावर बाही इथे मी डाऊन करते. 3 इंचावर केली तरीही चालेल, परंतु जी पहिली बाही आहे ती परफेक्ट बसते आणि त्याच मापावर आपण ब्लाऊज घेतलं आहे तर त्या पद्धतीने सुद्धा तुम्ही घेऊ शकता. तर असं कटिंग करून घ्यायचं आणि आता इथे पहा हे सरळ कट करून आपल्याला इथे बरोबर असं जॉईंट द्यायचे आहेत. समोरच्या बाजूने खालच्या बाजूने दंडघेराच्या बाजूने जॉईंटची जास्त गरज नाही म्हणून मी इकडून कमी घेतले. वरच्या बाजूने आहे 2 इंच आपल्याला शिलाई मार्जिन जे आहे ते पूर्णच कमी पडलेलं आहे. अशा पद्धतीनं बाहीचा जॉईंट इथे कट करून घ्यायचा आहे. बाहीचं अगदी सोपं कटिंग आपलं इथे झालेलं आहे. त्यानंतर अर्धा इंचाचा जो मत्स्य आकार असतो समोरच्या बाजूने तो इथे देऊन घ्यायचा आहे पहा. मध्ये नॉच द्यायला विसरायचं नाही. दोन्ही बाजूने आपल्याला जॉईंट द्यायचे आहे, एकाच बाजूने जॉईंट द्यायचे नाही बाहीला, नंतर बाही व्यवस्थित बसणार नाही, तुमचं संपूर्ण माप चुकेल. त्यानंतर आपला जो पीस आहे त्याच्यावर सगळे पार्ट ठेवून घ्यायचे आणि व्यवस्थित कटिंग इथे करून घ्यायचं आहे. तर तुम्हाला व्हिडिओत सांगितलेल्या गोष्टी लक्षात आल्या असतील, व्हिडिओ आवडला असेल, समजलं असेल, काही समजलं नसेल तर कमेंटमध्ये सांगा, विचारा, मी तुम्हाला उत्तर नक्कीच देईल. त्यानंतर व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर जाता जाता एक लाईक करायला अजिबात विसरू नका, कारण एका व्हिडिओमागे खूप मेहनत असते. तर पहा, जर तुम्हाला यातून काही समजत असेल आणि तुमचा फायदा होत असेल तर एक लाईक करायला काहीच हरकत नाही, कारण तुम्ही एक लाईक केलं की पुढे 10 जणांपर्यंत व्हिडिओ जातो जे गरजू आहेत त्यांना. तर अशा पद्धतीने आपल्या चॅनलवरती बरेच व्हिडिओ अपलोड केलेले आहेत मी, प्रिन्सेस कट, 4 टक्स, 3 टक्स, 1 टक्स. तर तुम्ही तुम्हाला जो हवा तो व्हिडिओ सर्च करू शकता, पाहू शकता आणि समजत असेल अनेक डिझाईनचे स्लीव डिझाईनचे व्हिडिओसुद्धा मी अपलोड केलेले आहे. तर जर तुम्हाला आवडत असेल आणि समजत असेल तर नक्कीच चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तुमच्या शिकत असलेल्या मैत्रिणींनासुद्धा तुम्ही रेकमेंड करू शकता आणि आपल्या चॅनलवरती अशा सोप्या सोप्या पद्धतीनं मी कटिंग आणि स्टिचिंग शिकवत असते. जर तुम्हाला कुठल्या वेगळ्या कटिंगचा व्हिडिओ हवा असेल तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगू शकता, त्यावर व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न मी नक्कीच करेल. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. व्हिडिओला लाईक शेअर करायला अजिबात विसरू नका. श्री स्वामी समर्थ सगळ्यांना पुन्हा एकदा.